नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षकांची पदोन्नती ज्याला आपण सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती म्हणतो, या संदर्भात नुकताच कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. स्थगिती कोणत्या पदांसाठी दिली आहे? शिक्षक म्हणून तुम्ही पदोन्नती होत असताना पदोन्नती दोन प्रकारच्या होत असत्या. याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलंय, परत एकदा सांगतो. पदोन्नती होताना दोन, एक सेवा ज्येष्ठतेनुसार होत असते आणि एक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा होते त्यामार्फत होत असते. त्यापैकी ही तर एक्झाम तुमची केंद्र प्रमुख झालेली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार जी पदोन्नती द्यायची या बाबतीत मात्र स्थगिती कोर्टाने दिलेली आहे. नेमकी का स्थगिती दिली आहे थोडक्यात बघूया. पदोन्नतीसाठी कोणकोणत्या पदांसाठीची स्थगिती आहे? तर मुख्याध्यापक असेल, कुठे कुठे विस्तार अधिकारी असेल, कुठे कनिष्ठ विस्तार शिक्षण विस्तार अधिकारी असेल किंवा केंद्र प्रमुख असेल, तर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी स्थगिती देण्यात आलेली. याच्यावरती मी पाठीमागे पण व्हिडिओ घेतलेला आहे. आता थोडक्यात बघूया या व्हिडिओमध्ये की काही ठिकाणी आंदोलन पण करण्यात आलेली आहे. त्या आंदोलनाचा मुद्दा काय ते पण थोडक्यात समजून घेऊया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे तुम्हाला बघा द्रोणा 9.0 नंतर आता द्रोणा 10.0 ची बॅच सेम फीचर सहित चालू करण्यात आलेली आहे. बाकी बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ही बॅच चालू होती बघा तुमची 6 एप्रिल पासून बॅच चालू होते. द्रोणा 10.0 ची बॅच आता नवीन बॅच चालू होते, ती तुम्ही जॉईन करा. ह्या जुन्या बॅचेस तर आपल्याकडे अवेलेबल आहेच. त्यानंतर पुढे बघूया आपण या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे बघा पदोन्नतीचे तात्पुरते निवडीचं म्हणजे तात्पुरती निवड जी पदोन्नतीने केलेली आहे, या निवडी संदर्भात 3 याचिका कोर्टामध्ये पडलेल्या होत्या. त्या संदर्भात तुम्हाला मी एक कोर्टाने दिलेला निकाल दाखवतो बघा. निकाल काय सांगतो कोर्टाचा? शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्याकडनं आलेला आहे. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, विषय जिल्हा तांत्रिक सेवेमधील विस्तार अधिकारी या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत निवड सूची 25-26 बाबतचं हे काय परिपत्रक आहे. आता त्यात सांगितलं काय बघा, तात्पुरत्या स्वरूपात यांना नियुक्ती द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात ही नियुक्ती पण त्यांनी नावं पण घोषित केलेली आहे. पण ही निवड मात्र तात्पुरत्या स्वरूपात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 25 ही जी नियुक्ती आहे तात्पुरत्या स्वरूपातली आहे. आता याबद्दलच बघा विधान सभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला गेला होता की 3 हरकत याचिका असताना शिक्षक पदोन्नती कशी दिली गेली. आता ही बातमी आहे श्रीगोंदा तालुक्याची. बघा, संभाजी थोरात यांचा सवाल मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार, शिक्षकांची 300 पदे रिक्त. आता एक तर मुद्दा क्लिअर आहे, जर इथे पदोन्नती झाली सेवा ज्येष्ठतेनुसार तर साहजिक आहे शिक्षक पदांच्या जागा रिक्त होणार आणि या पवित्र पोर्टलला अजून जागा वाढणार. हा मुद्दा तर क्लिअर आहे. तो हा एक विषय विधान भवनामध्ये घेण्यात आला होता. त्याचबरोबर एक अजून बातमी लोकमतने दिली होती. राज्यातील 51 पैकी बीड जिल्ह्यातील 12 शिक्षण विस्तार अधिकारी झाले उपशिक्षणाधिकारी. ही बातमी पण बघा 24 मार्च 2026 ची आहे. सो तुमच्या अनुभवात सेवा ज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती चालू आहे आणि या संदर्भात नांदेडला आंदोलन पण चालू शिक्षकांचं. नांदेडमध्ये शिक्षकांचा ठिय्या आंदोलन, पदोन्नती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप. जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करत पदोन्नती प्रक्रियेतील नियमबाह्य कारभाराचा निषेध केला. हे शिक्षक सगळे आंदोलनात बसलेले आहेत. शिक्षकांचं म्हणणं आहे की संघटनांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती प्रक्रिया घाईघाईत राबवली जात आहे. तर त्यांची मागणी काय बघा, मुख्य आक्षेप काय ह्या शिक्षकांचा? पदोन्नती यादी पूर्वलक्षी प्रभावाने प्रकाशित करावी. पूर्वलक्षी प्रभाव जर पहिले होत होते तशी तर टीईटीचे निकष लावून, जसं की दुसरा मुद्दा तोच आहे, टीईटी सीडला अंतिम निकष मानून सेवा ज्येष्ठता व इतर पात्रता दुर्लक्षित करण्यात आलेली आहे. कोर्टाने जो निर्णय दिलाय तो निर्णय इतका प्रामुख्याने समोर घेतला गेला की तुम्ही इतर जे पात्रतेचे निकष ते दुर्लक्षित केले गेले. एनसीटी व न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सीटीटी 2026 निकाल येण्यापूर्वीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा एक स्टार करून ठेवलेला मुद्दा आहे. मी या संदर्भात कोर्टाने पण निकाल लावलेला आहे. कोर्टाने आदेश तो याचवर दिलेला आहे की काही शिक्षकांना इथे संधी मिळणार असताना सुद्धा तुम्ही घाईघाईने ही पदोन्नती का जाहीर करून टाकली. तो या एक्झाम मध्ये बरेचसे शिक्षक क्वालिफाईड होऊ शकतात. सो वेट अँड वॉच करायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पारदर्शक प्रक्रिया राबवण्याची मागणी सुद्धा यांनी केली. अशा प्रमुख 5 मागण्या आहेत. शिक्षकांची अजून मागणी काय? पदोन्नती प्रक्रिया न्याय व पारदर्शक व्हावी, कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये, सर्व पात्र शिक्षकांचा समावेश या यादीमध्ये करावा, अशा पण त्यांच्या मागण्या आहे. आणि नुकतंच तुम्हाला माहिती आहे कोर्टाचा निर्णय आलेला आहे. 13 मार्च 2026 हा निर्णय आला होता आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रिस्पॉन्डंट टू द फाईल ॲफिडेविट इन रिप्लाय विदिन 2 वीक
copy of the same be given to the other side of in advance. In view of the fact that promotional list is not prepared, we direct respondent number 5 and 6 not to finalize the list till the next date. म्हणजेच काय, 10 एप्रिल 2026 पर्यंत या पदोन्नती थांबवाव्यात, फायनल देऊ नये, पण तात्पुरत्या देऊन टाकल्या त्यांनी. सो असा कोर्टाचा हा निर्णय पण आलेला आहे. तर अंतिम निवड यादी कधी लागणार? 10 एप्रिल नंतर कोर्टात निर्णय झाला की यादी लागेल. आता याच्यापूर्वी पण मी व्हिडिओ घेतला, त्यात पण काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या. पण हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हा होता की नांदेडमध्ये शिक्षकांनी आंदोलन केलेली आहे शिक्षण अधिकारी ऑफिस समोर, आणि त्यामध्ये याचिका कोर्टात असताना सुद्धा, म्हणजे पदोन्नतीच्या सेवा ज्येष्ठता पदोन्नतीनुसार भरती होण्यासंदर्भातल्या याचिका कोर्टात असताना सुद्धा काही ठिकाणी पदभरती झालेली आहे. सो हा मुद्दा असा आहे की न्यायालयीन असताना सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात ही पदभरती द्यायला पाहिजे होती का, पदनियुक्ती करायला पाहिजे होती का, या संदर्भात हा प्रश्न आहे. सो या शिक्षकांच्या बाजूने सगळेच आहेत. सो या संदर्भात नक्की शिक्षण विभागाने पण विचार करावा आणि ही पदोन्नती योग्य पद्धतीने करावी, अशी त्यांची पण मागणी आहे. सो ही चांगली मागणी आहे. सगळ्यांनी या मागणीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. बघा, ह्या मागणीनुसार पुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या. इग्नाइट अकॅडमीच्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. तुम्हाला 2026च्या आवृत्तीनुसार हे नवीन पुस्तकं पण अवेलेबल आहे. आणि टीटी 2026 साठी यशाचा मार्ग राजमार्ग ही ₹2 बॅच पण अवेलेबल आहे. योग्य ती बॅच आपण तुम्ही जॉईन करू शकता, याचा फायदा करून घेऊ शकता. आणि नवीन बॅच द्रोणा 10.0 आपली 6 एप्रिल पासून चालू होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच, नक्की याचा फायदा करून घ्या. बॅचेस जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.